पाहिलं की इंटरनेटचं जाळं किती पसरलंय आणि त्यात आपल्यासारखे सामान्य माणसंच नाही तर खुद्द श्रीकृष्ण सुद्धा अडकले. हो ना. तर आता वळूया पुढील सादरीकरणाकडे. मित्र, आपल्याला माहितच आहे एका अक्षराच्या बदलामुळे किती मोठा इतिहास घडला. धडचा मग तसंच काहीसं घडते पुढील स्किटमध्ये. तर सादर करते आहेत सृजन द क्रिएशनचे विद्यार्थी, लिहिले कीर्ती पाटील. सादर होत आहे हो चा प. सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. येस सर. बीपी पण फ्लक्च्युएट होतो. मी जनरल वॉर्डमध्ये जातो. कीप मीट पोस्टेड. येस सर. तर आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार एल्फिस्टन रोड परेल येथे चेंगराचेंगरी झाली आहे. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून काही प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. आपल्याशी थेट तेथून संवाद साधतायत मिलिंद जाधव. नमस्कार मिलिंद. नमस्कार जुली. आपण आम्हाला सांगू शकाल का तिथे काय चाललंय? एक्झॅक्टली तिथे काय परिस्थिती आहे? जुईली, आता मी परळच्या एल्फिस्टन रोडवर ब्रिज आहे तिथे आहे आणि इथे जवळजवळ 40 ते 45 लोक चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेले आहेत. त्या सर्वांना सरकारी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलेले आहे जुईली, आणि ही अतिशय भीषण प्रकारची अशी दुर्घटना आहे. धन्यवाद मिलिंद या अपडेटसाठी. तर आज सकाळी 9:30 वाजता ही चेंगराचेंगरी झाली आहे. आता याचे आपण काही फुटेज पाहू शकतो. पहा कशा प्रकारे यात त्यांना का अक्कल बिक्कल आहे की नाही? काय पण दाखवतात. चेंगराचेंगरीचा व्हिडिओ काय दाखवायची पद्धत आहे काय? डोकं सटकलं ना माझं. अरे पण काय जाणून तू बोलतेस ना म्हणून शांत होतो. कारण का ट्विस्ट पडून टाकलं. कसली तोडफोडीची भाषा करताय? इथे लहान मुलं आहे, जरा बोलून सांभाळून ये बाई. तू कोण शिकवणारा? पप्पा, मला लय कंटाळा आलाय. कार्टून लावू नका. मला बाकीचं जग लय बोर होतं. कुठलीच बटन चालत नाही, फक्त म्यूटचं चालतंय. सरकारी हॉस्पिटल मधला टीव्ही आहे, आणखी काय अपेक्षा करायची? इथं फक्त आपल्याला म्यूट किंवा अनम्यूट करायचाच ऑप्शन असतो. मी ओंकार. मी सदानंद आणि ही माझी मुलगी प्रीती. मुंबई बिरला लग्न. अरे वा वा. कितवी लागलं तू? 3री. अरे वा. आणि शाळा कुठली तुझी? सावित्री गव्हर्नमेंट हायस्कूल ठाणे. छान 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 मस्त. आणि तुम्ही हो? मी प्रदीप साने, वय 28, डोंबिवलीला राहतो. बीकॉम केलं फर्स्ट क्लास मध्ये. अच्छा. काय झालं? झालं काय नाही, तू घडाघडा सगळं सांगायला लागलास. मला तुझा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं वाटलं. काय ना, सध्या जॉब शोधतो ना म्हणून. तू काय करतोस? मी ते रोजाला आर्ट्सला आहे, सेकंड इयर. नाटकात वगैरे पण काम करतो तसं मी. आणि तसं राहायला मी तेच तुम्हाला जेवढे जवळ माहिती का, जस्ट त्याच्या मागचीच आहे. अच्छा, घरी कोण असतं तुझ्या? घरी आई बाबा असतात आणि छोटी बहीण आहे तिच्या एवढीच. तर आता आपण पाहत होतो ही काही दृश्य एल्फिस्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीची. आज सकाळी 9:30 वाजता ही चेंगराचेंगरी झाली असून यात 50च्या आसपास प्रवासी जखमी झालेले आहेत.
तरीही अद्याप याचे मूळ कारण स्पष्ट झालेले नाही. आता आपण थेट तेथे जाऊन पाहूया तिथे काय परिस्थिती आहे. मिलिंद, आम्हाला सांगू शकाल का? होय जुईली, इथे काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. इथे काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार, मला सांगा तुम्ही ब्रिजचा दररोज वापर करता का? नाही, ऍक्च्युली आज माझा एक इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यूसाठी मी आलो होतो. पण सुदैवाने या चेंगराचेंगरीच्या वेळी मी गेलो. माझा मित्र होता आणि दुर्दैवाने माझा मित्र खूप जखमी झाला या चेंगराचेंगरीमध्ये. बरं, मला सांगा की या चेंगराचेंगरीची सुरुवात किंवा या सगळ्या प्रकाराची सुरुवात कशी झाली असावी असं तुम्हाला वाटतं? नक्की काही मी सांगू शकणार नाही, पण पूल गिर गया असं कोणतरी ओरड लागली चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. जुईली, एकंदर इथली परिस्थिती आता निवळलेली आहे, पण एकंदर हा सगळा प्रकार कशामुळे सुरू झाला हे आपल्याला अजूनही लक्षात आलेलं नाही. या प्रवाशाने सांगितल्याप्रमाणे पूल गिर गया यामुळे ही चेंगराचेंगरी सुरू झाली असावी अशी शक्यता आहे. कॅमेरामन जगदीशसह मी मिलिंद जाधव. नशिबाने वाचतो ना त्या. आणि त्याचा मित्र थोडक्यात दगावला. आपल्या नशिबात जे असतं ते होतंय. मृत्यू कोणी आलापर्यंत आलाय. आता हेच बघ ना, मुलीला मुंबईत फिरायला म्हणून बाहेर पडलो आणि काय होऊ नये. आपल्याच्या हातात जे नसतं ना ते कधी होऊ शकत नाही. असं काही नसतं का? शाहरुख म्हणतो ना, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आता आम्हीच बघा ना, आम्ही दोघांनी ठरवलं जगायचं सुद्धा एकत्र आणि मरायचं सुद्धा एकत्र. हो ना बेबी? हो, नाहीतर काय, आपण जामला रोज स्टेशनच्या बाहेरच पिकअप करतो. आज फर्स्ट टाइम बोललो प्लॅटफॉर्मवर जाऊन सरप्राईज देतो. देवाने वेगळंच सरप्राईज दिला. ह्याला म्हणजे लैला मजनूपेक्षा पण भारी आहे तुमची लव्ह स्टोरी. म्हणून काय, तुम्हाला सांगतो, मी ना माझं मरण एकदम असं फिल्मी इमॅजिन केलेलं. म्हणजे एखाद्या प्रेक्षक भरलेल्या थिएटरमध्ये माझ्या नाटकाचा प्रयोग आहे. थिएटर उतुंग प्रेक्षकांनी भरलंय. प्रेक्षकांचा महासागर आहे. आणि त्यात माझ्या नाटकाची शेवटची एंट्री. मी विकेतून असं मंचावर आहे आणि माझ्या शेवटच्या वाक्यावर टाळ्या पडतील, टाळ्यांचा कडकडाट. आणि त्या क्षणी मी माझा प्राण सोडेल. असं मरण हवं यार. त्याचं फालतू कोण म्हणते चेंगराची. आपल्यासारखे सामान्य लोक ज्यांना आपली मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट सापडत नसते, ज्यांच्या भावना 10 बाय 10 भिंतीच्या आड कोंडलेल्या असतात, ज्यांचं अख्खं आयुष्य लोकल ट्रेन मधल्या गर्दीत जात असतं, परिस्थितीमुळे ज्यांचे आवाज कोंडतात, भावना घुसमटतात, अशा सामान्य माणसांचे स्वप्न या चेंगराचेंगरीमध्ये चिरडले जातात. तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र होता. तो नेहमी विदाऊट तिकीट प्रवास करायचा आणि मी त्याला नेहमी सांगायचो की तिकीट काढून प्रवास करत जा, टीसी कधीतरी पकडेल. पण नाही ऐकायचा. आज नेमकं टीसीला त्याने पकडलं आणि त्याने मला फोन केला की माझं तिकीट घेऊन ये. मी त्याच्यासाठी तिकीट आणायला गेलो आणि मीच त्या चेंगराचेंगरीत सापडलो. त्याच्या खोडीची शिक्षा मला का मिळावी? शांत होता. त्याचे झालं ते झालं. देवाच्या मनात जे असताना तेच होतंय. आपल्या हातात काही नाही. आता फक्त आपण जे गंभीर जखमी झालेत ना आणि जे शेवटची घटका गोष्ट आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आणखी काय करू शकतो? डॉक्टर, डॉक्टर. She's no. पप्पा, पप्पा हिला काय झालं? बेटा ते देवाघरी गेली.
प्रीती. आणि तुझं? माझं ओंकार. आणि दादा तुमचं? मी प्रदीप. प्रीती, ओंकार, प्रदीप दादा, काका, दादा तुम्ही समजे माफ करा मला. असं का गं बोलतेस मुली? कारण तुमच्या समजाच्या मरणाचं कारण मी आहे. आज सकाळी ना मी बाजारात ताजी फुलं विकत घेतली. चाफा, मोगरा, शेवंती, झेंडू. या स्टेशनच्या बाहेर स्टॉल आहे माझ्या फुलांचा. बाजारात ताजी फुलं विकत घेतली आणि ट्रेनने या स्टेशनला उतरले. रोज साठी फुलांमध्ये चालले होते. पाठी एवढा होता औषधीला चालू. दोन हाताने टोपली धरली होती. कोपराने ढोसून दूर केलं त्याला तर जोरात धक्काच मारून गेला. सगळी फुलं सांडली हो माझी. क्या रे दिखता नहीं है क्या? फूल गिर जाएगा मेरा. हाँ? थांबतोय कसला निघून गेला. आणि फुलं येताना खाली वाकले. दिसतं माझ्या ध्यानात आलं. आजूबाजूला लोकांची गर्दी लय वाढली होती. लोक आरडाओरडा करत होती. फूल गिर गया म्हणून. तेव्हा माझ्या ध्यानात आलं मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. फूल नाही, फूल नाही. पण माझं फुल ऐकच ना. माझी समजी फुलं अशी ऐकून गेली होती. कुणी शेवंती तुडवल्या, कुणी मोगरा, कुणी चाफा, कुणी झेंडू. पिवळ्या कळ्या बी तुडवल्या हो लोकांनी. त्या जमते तेवढी फुलं ना एचून या टोपलीत ठेवली आणि टोपली उराशी धरून बसली. टोपलीतली फुलं आता बरी आहेत. काहींच्या पाकळ्या तुटल्यात, काहींचे तेल. मला वाईट वाटतंय ना ते या टोपली बाहेरच्या चिरडल्या गेलेल्या फुलांचं. कुणाची मी चूक नसताना नागबळी गेला हो त्यांचा. नागबळी गेला. कुणाची मी चूक नाही कशी. झालीच की माझी. आज पहिल्यांदा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना मी. चुकीचं वाटलं ते मला. चूक झालीच माझी. चूक झालीच माझी. तू नको एवढं मनाला लावून घेऊस. आमच्या मरण्यामध्ये तुझा काही दोष नाही. तू नको एवढं मनाला लावून घेऊस. होत आहे, बरोबर आहे. आणि मला सांग मरण कोणाला हवं असतं? आणि आता मरण आलंच आहे तर असं रडत रडत जगायचं. एक्झॅक्टली. कोणीतरी म्हटलंय ना, बाबू मोशा है, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं है. कोणीतरी काय ग येडे, राजेश खन्नाने म्हटलंय आनंद पिक्चर मध्ये. येडी? बेबी तुम्हाला येडी म्हणालात? बोलू नको. अगं सॉरी मला तसं नव्हतं म्हणत. अगं बेबी Stop.